नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाची पुरी आणि सोबतच वाटाणा आणि बटाट्याची भाजी. म्हणजे आजची आपण रेसिपी जी बघणार आहोत ती आहे पुरी भाजीची रेसिपी. तर आज ज्या आपण पुऱ्या बनवणार आहोत त्या बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून. तर इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. तर कमी तेलकट होणारी ही गव्हाची पुरी आज आपण कशी बनवायची ते बघतोय. तर ह्या गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडासा रवा टाकणार आहे. बारीक रवा आहे हा. रवा टाकल्यामुळे पुरी छान अशी म्हणजे कमी तेलकट आणि खायला सुद्धा खूप छान लागते. तर हे बघा, इथं मी खायचा सोडा घेतलेला आहे, तो सुद्धा पिठामध्ये टाकून घेते. थोडंसं तेल सुद्धा मी या पिठामध्ये टाकणार आहे. पीठ मळताना पुरी खूप छान बनते अशा पद्धतीने बनवली की. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी हे पीठ मिक्स करून घेते व्यवस्थित. तर खूप छान बनतात ह्या पुऱ्या गव्हाच्या पिठाच्या. अशा पद्धतीने जर बनवल्या तर, आणि कमी तेलकट सुद्धा होतात आणि अगदी टम्म फुगतात सुद्धा. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर हे बघा, व्यवस्थित मी सगळं पिठामध्ये मीठ वगैरे मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकून मी हे पीठ पुरीसाठी मळून घेणार आहे. हे पीठ मळताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा मळायचं नाही. अगदी लागेल असं थोडं थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे. तर हे बघा, व्यवस्थित मी हे पीठ मळून घेते. तर हे बघा, पुरी बनवण्यासाठी कणिक मी मळून घेतलेलं आहे. तर कशा पद्धतीने हे कणिक मळलेलं आहे तुम्ही बघू शकताय. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा मळलेलं नाही. आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे, तो भिजल्यानंतर हे पीठ आणखीन थोडंसं कडक होतं. तर मळताना खूप जास्त पातळ मळायचं नाही. तर आता मी या पिठावरती थोडंसं तेल टाकून परत व्यवस्थित मळून घेणार आहे. पीठ एक अर्धा तास आपण हे भिजण्यासाठी ठेवणार आहोत. म्हणजे रवा सुद्धा छान फुलून येतो आणि पुरी सुद्धा छान बनते व्यवस्थित कणिक हे भिजल्यामुळे. तर हे बघा, मी हे व्यवस्थित कणिक मळून घेतलेलं आहे आणि अर्धा तास मी हे भिजण्यासाठी ठेवणार आहे आणि नंतर याच्या पुरी बनवणार आहे. तर कणिक भिजायला ठेवणार आहे मी याच्यावरती झाकण ठेवून, आणि हे कणिक ठेवतोय भिजण्यासाठी. आणि आता आपण बघणार आहोत भाजीची रेसिपी. तर पुरी सोबत खाण्यासाठी आपण वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर भाजी बनवण्यासाठी मी साहित्य काय काय घेतले ते सांगते. तर इथं मी एक बटाटा घेतलेला आहे मोठावाला, त्याची साल काढून ते कट करून घेतलेला आहे. मोठाच कट केलेला आहे बटाटा आणि स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतलेला आहे. वाटाणा घेतलेला आहे, तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, टोमॅटो, कांदा, कढीपत्त्याची पानं आणि थोडेसे खडे मसाले सुद्धा मी घेतलेले आहेत. तमालपत्र, 2 लवंग, वेलदोडे आणि छोटासा दालचिनीचा तुकडा. आणि इथं मी आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर आपल्याला काही सुके मसाले सुद्धा लागणार आहेत. हळद लागणार आहे, जिरं मोहरी, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ, आणि आपलं जे घरगुती तिखट आहे ते सुद्धा आपल्याला लागणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर कढई गरम करून घेतलेली आहे मी. कढईमध्ये थोडंसं तेल टाकते.
तर सुरुवातीला आपण तेलामध्ये बटाटा आणि वाटाणे फ्राय करून घेणार आहोत थोडेसे, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते. तेल गरम करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता मी जो बटाटा घेतलेला आहे कट करून तो टाकून घेते सुरुवातीला. तर या भाजीमध्ये बटाटा थोडासा मोठा मोठाच ठेवायचा, म्हणजे भाजीसुद्धा छान लागते. आणि आता मी वाटाणे सुद्धा टाकणार आहे. बटाटा मी शिजवून वगैरे घेतलेला नाही, तर मी भाजीसोबतच शिजवणार आहे, म्हणजे भाजीसुद्धा छान लागते. व्यवस्थित मिक्स करून घेते. दोन 3 मिनिटे हा बटाटा आणि वाटाणा आपल्याला तेलामध्ये असंच भाजून घ्यायचा आहे. याच कढईमध्ये भाजीसुद्धा बनवणार आहे मी, त्यामुळं थोडंसं तेल जरी राहिलं तरी चालेल, कारण की आपण याच्यामध्येच भाजी बनवणार आहोत. तर वाटाणा आणि बटाटा मी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. तर तो मी आता एका टोपामध्ये छोट्याशा काढून घेते. तर बटाटा आणि वाटाणा मी एका टोपामध्ये काढून घेतलेला आहे. तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे. कढईमध्ये थोडंसं तेल आहे, मी आणखीन थोडंसं तेल टाकते. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी तेलामध्ये मोहरी टाकणार आहे. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. आता मी थोडेसे जिरे टाकून घेते. जिरे सुद्धा व्यवस्थित भाजलेले आहेत. बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे सुरुवातीला. कांदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि कढीपत्ता आपण घेतलेला होता, तो कढीपत्त्याची पानं आणि खडे मसाले जे घेतले होते ते सुद्धा मी कांद्यासोबतच भाजून घेणार आहे. सुरुवातीला खडे मसाले तेलामध्ये टाकायचे नाही, कांदा वगैरे टाकल्यानंतरच टाकायचे, नाही तर खडे मसाले लगेच करपतात. कांदा थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला, खूप जास्त करपवायचा वगैरे नाही. तर कांदा सुद्धा भाजलेला आहे व्यवस्थित. आता मी टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हा टोमॅटो आपल्याला भाजायचा आहे, नाहीतर थोडासा असा कच्चा टोमॅटो राहिला की भाजी छान लागत नाही. टोमॅटो सुद्धा मी 2-3 मिनिटे तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. तर आता मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे. पेस्ट सुद्धा व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो सोबत भाजून घ्यायची. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर खूप छान वास येतोय.
तर हे बघा, मी आलं लसूण सुद्धा व्यवस्थित ही पेस्ट याच्यामध्ये टाकल्यानंतर भाजून घेतलेलं आहे. तर आता मी सुके मसाले टाकून घेते. सुरुवातीला मी हळद टाकणार आहे, थोडासा गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते टाकणार आहे मी. तर हे लाल तिखट मी टाकते 2.5 चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल किंवा कमी आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता हे सगळे मसाले आपल्याला टोमॅटो आणि कांद्यासोबत भाजून घ्यायचे 1-2 मिनिटं. आता मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. तर ज्या मिक्सरच्या भांड्यात मी आलं लसणाची पेस्ट बनवली होती त्यातलं थोडंसं पाणी सुरुवातीला मी टाकते. तर हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला, यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे थोडंसं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर झाकण ठेवून मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे. तर किती छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय. तर आता मी याच्यामध्ये आपण जे बटाटा वगैरे तेलामध्ये परतून घेतला होता तो टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी वाटाणा वगैरे मसाल्यामध्ये. आणि आता मी टाकणार आहे थोडंसं पाणी, कारण की आपल्याला हा वाटाणा आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला कशी भाजी बनवायची आहे, म्हणजे घट्ट किंवा पातळ, त्यानुसारच पाणी टाकून घ्या, कमी किंवा जास्त. तर मी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा बनवणार नाही, मीडियमच मी बनवणार आहे ही भाजी. तर रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय भाजीचा. तर आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. मीठ लास्टला टाकायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो मिठाचा. आणि झाकण ठेवून ही भाजी मी 7-8 मिनिटे शिजवून घेणार आहे. तर भाजी सुद्धा शिजलेली आहे. तर आता आपण पुरी बनवून घेणार आहोत. तर हे बघा, कणिक सुद्धा जे आपण भिजत ठेवलं होतं पुरी बनवण्यासाठी ते छान असं भिजलेलं आहे. तर त्याला परत एकदा मी कणकीला असं व्यवस्थित मळून घेणार आहे. तर हे बघा, व्यवस्थित मी कणिक मळून घेतलेलं आहे. तर आता मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते. तुम्हाला किती मोठ्या किंवा छोट्या पुरी बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही गोळे बनवून घ्या. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड सुद्धा पुरी बनवायची नाही. तर हे बघा, एवढे गोळे मी बनवून घेते पुरी बनवण्यासाठी. तर इथं मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होते तोपर्यंत आपण पुरी लाटून घेणार आहोत. पळपूट घेतलेला आहे मी. एक गोळा घेतलेला आहे आणि ही पुरी आता मी लाटून घेणार आहे. थोडं थोडंसं पीठ लावून पुरी लाटून घेते मी. तर हे बघा, पुरी मी लाटून घेतलेली आहे. तर तेल गरम होते तोपर्यंत एका ताटामध्ये मी 2-3 पुरे लाटून घेते. दुसरी सुद्धा पुरी मी लाटून घ्यायला लागलेली आहे.
सुद्धा गरम होत आलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर मी एक पुरी तळून दाखवणार आहे। तर व्यवस्थित हे बघा, वरून सुद्धा असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पुरी छान अशी फुगते। तर हे बघा, आणि पुरी सारखी तेलामध्ये अशी पलटी करायची नाही। एका बाजूने तळल्यानंतरच दुसऱ्या बाजूला तळण्यासाठी ती पलटी करून घ्यायची। सारखी तेलामध्ये जर आलटी पलटी करून जर आपण ती तळली तर ती खूप अशी तेलकट होते। तर हे बघा, खालच्या बाजूने छान अशी पुरी तळलेली आहे। तर तुम्ही रंग बघू शकता किती छान दिसतोय पुरीचा, आणि पुरी अगदी टम्म फुगलेली आहे। तर बारीक गॅसवरतीच मी ह्या पुऱ्या तळून घेते, कारण की पुरी अशी जास्त करपवायला वगैरे नको त्यासाठी। आणि पुरी जर फास्ट गॅसवरती तळली तर ती बाहेरून लगेच तळली जाते आणि आतून थोडीशी कच्ची असते। त्यासाठी बारीक गॅसवरतीच मी ह्या पुऱ्या तळून घेते। तर हे बघा, छान अशी पुरी तळलेली आहे मी। हे बघा, रंग किती छान दिसतोय आणि अगदी फुगलेली सुद्धा आहे छान अशी टम्म। तर व्यवस्थित तेल निथळून घेते मी अशा पद्धतीने। हे बघा, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल। आणि एका ताटामध्ये मी पुरी काढून घेते आणि दुसरी पुरी सुद्धा तळून घेणार आहे मी झाऱ्याने। हे बघा, अशा पद्धतीनं पुरी खाली अशी प्रेस केली की छान अशी फुगते। हे बघा, अगदी टम्म फुगलेली आहे पुरी। पलटी करून घेते। हे बघा, रंग किती छान दिसतोय आणि खूप जास्त छान अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या आपल्या। तेलामध्ये व्यवस्थित अशी मी फिरवून घेते म्हणजे सगळ्या बाजूने पुरी व्यवस्थित तळली जाईल। ही पुरी सुद्धा मी काढून घेते। तर बघू शकताय तुम्ही किती छान दिसते पुरी आणि अगदी टम्म फुगलेली आहे। तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे। तर हे बघा, अगदी टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या आणि वाटाणा आणि बटाट्याची भाजी तयार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।